गाववर सब गाववर इथं वर नाही ती गाव किती गल्ले आपले जवळ? तीन गल्ले दिसते का सगळे? काय तिकडे या ना हो ताई, तिकडे या समोर या, समोर या. इकडे या. अहो, आज आपण नागरिक समस्येसाठी आयुक्तांना भेटले, तर काय आश्वासन आपणास दिले त्यांनी जर द्या ना. आम्ही काल टाइम घेतला होता आयुक्त साहेबांचा, तर आज भैया माननीय आयुक्त जे सिरकांजी साहेब आज भेटणार होते, परंतु काही त्यांच्या कामामुळं व कामाच्या व्यापामुळं ते अद्यापपर्यंत महानगरपालिकेत आले नाही. आम्ही 3 वाजेपासून त्यांच्या दालनाच्या बाहेर बसलोच व श्रावसी कॉलनी वरची ह्या भागात ड्रेनेज लाईन सध्या तरी नाही. संपूर्ण भारतामध्ये हागणदारी मुक्त गाव झालेले आहे, परंतु आपल्या शेजारी जे भावसिंगपुरामध्ये भीमनगरच्या शेजारी, साकेतनगरच्या शेजारी लेआउट एरियाच्या बाजूला जो एरिया आहे त्या ठिकाणी अद्याप पण रस्ते नाही आहे, त्याच्यानंतर ड्रेनेज लाईन नाही आहे, पाण्याची लाईन नाही आहे. म्हणजे शहरामध्ये ते राहूनसुद्धा एखाद्या खेड्याच्या पलीकडे त्यांच्या त्या ठिकाणी अवस्था झाली आहे. म्हणून मी आयुक्त साहेबांचा या ठिकाणी भेटून त्यांना निवेदन देण्यासाठी आलो, परंतु ते काही आज महानगरपालिकेमध्ये आले नाही. तर अतिरिक्त आयुक्त श्री माननीय पाटील साहेब यांना भेटून मी निवेदन दिलेलं आहे. आमच्यासोबत संपूर्ण भागाच्या महिला आलेल्या आहेत. मी या ठिकाणी खेद व्यक्त करतो की या महानगरपालिका हद्दीमध्ये आपण असूनसुद्धा नो नेटवर्क झोन म्हणून त्यांनी एक नवीन गोंडस नाव दिलं आहे. आणि या महिला आणि पुरुष ज्या वसाहतीमध्ये गोरगरिबांची जी वसाहत आहे श्रावसी कॉलनी, त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन नसल्यामुळे ह्या महिला ज्या बिचाऱ्या संध्याकाळची वाट बघतात व आपला प्रातविधी कसा तरी आटवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. तर मी आपल्या माध्यमाद्वारे मी या ठिकाणी एक आवाहन करेल की श्रावसी कॉलनी भागातील या ठिकाणी संपूर्ण गल्ल्यामध्ये ड्रेनेज लाईन व रस्ते झाले पाहिजे. नसता आम्ही या महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण करू, धरणे धरू व गरज पडल्यास माननीय आयुक्त यांचं तोंडसुद्धा काळं करण्यासाठी आम्ही मागे पुढे पाहणार नाही.